नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, या तारखेला जाहीर होणार PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता. 2 हप्ते एकत्र मिळणार. तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, या महिन्यात तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ असा की या महिन्यात एकत्रित 5,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, पण हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, त्यासाठी कोणकोणती अट पूर्ण करावी लागेल, तर शेतकरी मित्रांनो, हप्ते कधी आणि कसे मिळणार याविषयी सर्व माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून PM किसान योजनेचे 18 ते 19 हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 5 ते 6 हप्ते देखील तुम्हाला मिळालेले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना काही अडचणींमुळे हप्ते वेळेवर मिळालेले नाहीत. आता पुढील हप्ते मिळविण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची KYC म्हणजे पूर्ण असणे आवश्यक आहे. KYC केल्याशिवाय तुम्हाला मागील आणि पुढील हप्ते मिळणे कठीण होईल. शिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे. परंतु KYC आणि आधार लिंकिंग हे पूर्ण करूनही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेत अंतर्गत हप्ते मिळविण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच फॉर्म ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र, जे तुमच्या आधार कार्डप्रमाणेच असते. पण हे खास शेतकरी योजनेशी संबंधित असते. यात शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती असते. फॉर्म ID शिवाय तुम्हाला PM किसान नमो शेतकरी, PM पीक विमा किंवा इतर सरकारी योजना लाभ मिळू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, म्हणूनच जर तुम्ही फॉर्म ID काढलेली नसेल तर ती त्वरित काढणे फारच गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला फक्त हप्ते मिळणार नाहीत, तर पीक विमा, खत अनुदान अशा विविध योजना लाभ घेता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेत होणारी वाढ याबाबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा करण्यात आली होती की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेत वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, मात्र सध्या PM किसान योजनेत वाढ झालेली नाही, पण नमो शेतकरी योजनेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर आपली फॉर्म ID काढून घ्या, अन्यथा तुम्ही उगाचच वंचित राहशाल. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही का वंचित राहायचं? तुम्ही आपल्या सर्व जे आहे ते फॉर्म ID हे सर्व काढून घ्या. म्हणजेच PM किसान योजना अंतर्गत तुम्हाला दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात. वर्षाला एकूण 6,000 रुपये होतात. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेत दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. जर वाढ झाली तर दर महिन्याला PM किसान 2,000 आणि नमो शेतकरी 3,000 रुपये मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच एकत्रित 5,000 रुपये होतात. पण वाढ झाली नाही तर तुम्हाला सध्या मिळणाऱ्याप्रमाणे PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 4,000 रुपये मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला येत्या जून महिन्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. PM किसानचे मागील हप्ते जे काही थांबले होते ते 28 मे पासून तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 498 कोटी रुपयांचा वाढीव पीक विमा मंजूर या तारखेला खात्यात जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले असावे आणि KYC पूर्ण केलेली असावी. तसेच फॉर्म ID असणे फार गरजेचे आहे. जर या गोष्टी पूर्ण केल्या नसतील तर पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी ॲडशी संबंधित कागदपत्रे तहसीलामध्ये तपासून दुरुस्त करावीत, कारण यामुळेही पैसे जमा होऊ शकणार नाही, अडथळा येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स पण आहेत. त्या कोणत्या बरं? तर चला शेतकरी मित्रांनो, KYC करा. आपल्या बँक खात्याची KYC नक्की करा. शिवाय आधार कार्ड लिंक करा. दुसरा म्हणजे फार्म ID नक्की काढा. ही ओळखपत्राची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या. तिसरी म्हणजे ॲडशी संबंधित समस्या दुरुस्त करा. तहसीलामध्ये जाऊन आपली जमीन नोंदणी आणि कागदपत्रे तपासा. शेतकरी मित्रांनो, चौथी म्हणजे आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी योजनेतील नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाचवी समस्या म्हणजेच आता असल्यास कमेंट करा. काही समस्या असल्यास तुम्ही कमेंट पण करू शकतात. काही समस्या येत असल्यास त्वरित कमेंट करून मार्गदर्शन घ्या. तर शेतकरी मित्रांनो, चला अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.